नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, खरीप पीक विमा 2025चा पीक विमा कधी येणार या संदर्भात शेतकरी वाट पाहत होते। पण खरीप पीक विमा 2025चा तर आला नाही, पण त्यासाठी जे काही मागच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी क्लिअर होताना दिसत। काल 20 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या मार्फत जवळपास 4 ते 5 प्रकारचे GR हे पीक विम्यासाठी काढण्यात आले। आता हे जे काही GR काढण्यात आले आहे, या GRच्या माध्यमातून जे की राज्य शासनाला नोटीस बजावली होती की डिसेंबर 2025 पर्यंत जे काही आतापर्यंत प्रलंबित असलेले पीक विमा आहे ते पीक विमा लवकरात लवकर मार्गी लावण्याचे काम हे राज्य शासनाला करायचे होते आणि त्यासाठीचा जो काही निधी होता तो निधी देखील उपलब्ध करून द्यायचा होता। आणि मग यासाठी 2022 ते 23, 24, 25 या साली ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा राहिला होता, मग तो फळ पीक विमा असो, आंब्या बाग पीक विमा असो किंवा अजून दुसरा कुठलाही असो, त्या संदर्भातील GR काल 4 GR निर्गमित करण्यात आले। तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्ही चेक करू शकता की 4 ते 5 GR निर्गमित करण्यात आले आहे आणि त्या GRच्या माध्यमातून जे की रखडलेले पीक विमा होता, शेतकऱ्यांचे जे काही रखडलेले पैसे होते ते पैसे लवकरात लवकर राज्य शासन आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यास सुरुवात करणार आहे। अर्थातच त्याला लागणार जे काही KYC डॉक्युमेंट वगैरे असणारे हे तर काढावंच लागणार आहे, पण त्यापुरता जर आपण विचार केला तर 2025 मध्ये जो काही खरीप पीक विमा होता शेतकऱ्यांचा तो अजून आलेला नाही। आता जोपर्यंत हे राहिलेले पीक विमा ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत मिळणार नाही का, तर असं नाही आहे। ते पीक विमा ट्रान्सफर होण्याची जी काही प्रोसेस आहे ती वेगळी आहे, कारण की मागच्या वर्षी जे काही नियम राज्य शासनाने चेंज केले, पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येणार आहे, या धर्तीवर त्यांचा आणि याचा काहीच संबंध नाही आणि याची जी काही प्रोसेस आहे ही देखील लवकरात लवकर सुरू होणार आहे। आपण 2-3 दिवसापूर्वी बघितलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील 134 कोटी ट्रान्सफर करायला सुरुवात केली होती। आता त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा जो काही 2025चा खरीप पीक विमा आहे तो राहिलेला लवकरात लवकर त्यांची प्रोसेस सुरू होईल। तो अपडेट जसा येईल तसा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा। तोपर्यंत धन्यवाद।